मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2008 सालच्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्त केले। रेल्वे भरती दरम्यान झालेल्या आंदोलनात कथित चिथावणी दिल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र सरकारी पक्ष आरोपींचा सहभाग सिद्ध करणारे ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं। सरकारी पक्षाकडून गुन्हा सिद्ध होईल असे पुरावे मांडण्यात आले नाही, त्यामुळे पुरावे अभावी राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। या निर्णयामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले। जी आहे ती ठाणे न्यायालयाने केलेली आहे। नेमकं न्यायाधीशांनी काय काय नमूद केलेलं आहे? बेसिकली पूर्ण टोटल 12 विटनेसेस तपासण्यात आले, पण त्या 12 विटनेसेस मध्ये आरोपी नंबर 1 ते 7 यांचं अलिगेशन होतं की स्पॉट प्लेस ऑफ इन्सिडेंटला हजर होते, पण ऍडमिटेडली देयर आर नो विटनेसेस जे कोणी म्हणेल की बाबा त्या घटनेच्या वेळी आरोपी नंबर 1 ते 7 हजर होते, त्या फॉर वॉन्ट ऑफ एव्हिडन्स त्यांना अक्विट करण्यात आला। ऍज फार एज नंबर 8 इज कन्सर्न, सीडी रिकव्हर करण्यात आली, बट ऍडमिटेडली 65B एव्हिडन्सचं सर्टिफिकेट नसल्यामुळे ती सीडी कोर्टामध्ये प्ले करता नाही आली। ती प्ले करताना आल्यामुळे त्याच्यामध्ये नक्की काय आहे ते कोर्टासमोर आलेलं नाहीये। देअरफॉर ऑन दी ऑल सच ग्राउंड्स कोर्टाने सर्वांना अक्विट करण्यात आलं। अजून काही नमूद केलेलं आहे का? नुकसान झालं होतं रेल्वेचं त्यात? नाही, त्याच्याबद्दल तसं काय अजूनपर्यंत ऑर्डर बघितल्यानंतर ते सांगता येईल मला। या बातमीसोबतच ताज्या घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।